शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेतो. मग त्यामध्ये मिरची, वांग, त्यासोबतच आपलं जे काही टोमॅटो आहे, त्याच्यासोबतच फळपिकं असतील किंवा मोसंबी, डाळिंब, पेरू. मित्रांनो हे पीक आहे. तर मित्रांनो या पिकांच्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये किंवा ज्या शाखीय वाढ व्हायची असते किंवा पिकाची वाढ व्हायची असते त्या अवस्थेत किंवा कळी अवस्थेमध्ये आपल्या पिकांमध्ये जे काही थ्रिप्स आहे त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. मित्रांनो हा थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाल्यामुळं आपल्या पिकांमध्ये जे काही नुकसान हे सर्वात जास्त होतं. तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये थ्रिप्स हा कंट्रोल कसा करायचा, त्याबरोबर थ्रिप्समुळं आपल्या पिकामध्ये कोणता व्हायरस हा ट्रान्समिट होऊ शकतो, त्याच्याबरोबरच थ्रिप्सची जर प्रौढ जी अवस्था असते ती आपल्या पिकाला जास्त नुकसान करते का प्रौढ व्हायच्या अगोदर जी अवस्था असते त्याला निम अवस्था असे म्हणतात, ती जास्त नुकसान करते. सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेदा यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व पेजला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो थ्रिप्स हा जो काही कीट आहे ती दिसायला अत्यंत सूक्ष्म किंवा लहान आहे. तर मित्रांनो ती जेवढी लहान आहे पण ती तितकीच घातक आहे. तर मित्रांनो थ्रिप्स हे आपल्या पिकामध्ये आपण कसं ओळखू शकतो की थ्रिप्सचा हा प्रादुर्भाव झालेला आहे. तर मित्रांनो जेव्हा आपल्या पिकामध्ये थ्रिप्सचा हा प्रादुर्भाव होतो तर जे काही आपल्या पिकांचे पानं आहे ते वरती असे वाकडे होतात. त्याच्याचबरोबर जे काही जर फुलावस्थेत झाला तर जी काही कळी आहे ती पूर्णपणे ड्रॉप होती किंवा किंवा कळीचं रूपांतर हे फळात झालं तरी पण जे काही फळ आहे त्याच्यावर राखाडी कलरचा डाग येतो. त्याच्याबरोबरच जर समजा कळी अवस्थेत असताना जर थ्रिप्सचा अटॅक झाला तर जी एकतर ती कळी ड्रॉप होती किंवा त्याच्यावर डाग येतात व त्या डागावरच त्याच्यानंतर त्या डागावरच जेव्हा फळ हे मॅच्युअर होतं त्याच्यावर बुरशी वाढली जाते. तर मित्रांनो जो काही थ्रिप्स आहे तो आपल्या कोणत्या अवस्थेत सर्वात जास्त नुकसान आपल्या पिकामध्ये करतो. मित्रांनो जर थ्रिप्स असा आपला गैरसमज असतो की थ्रिप्स हा अडल्टमध्ये आपल्या पिकामध्ये जास्त नुकसान करतो. तर मित्रांनो अडल्टमध्ये तर तो नुकसान करतोच, पण जेव्हा तो निम स्टेजला म्हणजेच अडल्ट व्हायच्या अगोदर म्हणजेच प्रौढ व्हायच्या अगोदर जी काही त्याची अवस्था असते त्या अवस्थेमध्ये थ्रिप्स आपल्या पिकांना सर्वात जास्त नुकसान करतो. मित्रांनो थ्रिप्स जर आपल्या पिकामध्ये आला व त्याचा प्रादुर्भाव अति झाला तर मित्रांनो तिथे जे काही पानं आहे ते वाकडे होतात. तर मित्रांनो त्याच्यावर जो काही लिफ कर्ल व्हायरस आहे तो वाढतो आणि थ्रिप्स जेवढे वाढतील तो आपल्या पूर्ण जे काही पीक आहे त्याच्यात पसरला जातो. आणि मित्रांनो जेवढा थ्रिप्स जास्त तेवढा जे काही लिफ कर्ल व्हायरस आहे तो वाढला जातो. तर मित्रांनो आपल्याला थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी काय उपाययोजना किंवा कोणते नियंत्रण आपण केलं पाहिजे. तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आबामेक्टिन बेन्झोइट म्हणजेच जे काही अबॅसिन आहे ते 1 ml प्रति लिटरसाठी वापरून आपल्याला आपल्या कोणत्याही पिकाला जी काही फवारणी ही करायची आहे. तर मित्रांनो हे झालं. तर दुसरी फवारणी आपल्याला हे मित्रांनो कॉम्बिनेशन हे 2-3 आहे, त्या आपण तुम्हाला जे वाटले ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यासोबतच किंवा आपण दुसरं कॉम्बिनेशन म्हणजे आपण ॲसिफेट म्हणजे स्प्राईट हे आपण अर्धा ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो. त्याच्यासोबत जे काही इमामेक्टिन बेन्झोइट आहे ते 1 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो. आणि त्याच्यासोबत फिफ्रिनॉल म्हणजेच आपलं जे काही सोनिक फ्लो आहे ते आपण 2 ml प्रति लिटरसाठी वापरून हे तिन्हीचे एकत्र करून फवारणी करू शकतो. तर मित्रांनो तिसरं कॉम्बिनेशन म्हणजे जे काही बेनिव्हिया त्याच्यासोबतच आपण जे काही पेगासस आहे हे जे काही 2 औषध आहे, बेनिव्हिया अर्धा ml प्रति लिटरसाठी आणि पेगासस हे जे काय आहे ते 2 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून आपण फवारणी करू शकतो. मित्रांनो ही फवारणी केल्यानंतर आपल्या पिकातील जो काही पिवळा थ्रिप्स आहे किंवा काळा थ्रिप्स आहे ते पूर्णपणे आपल्याला कंट्रोल होईल व आपलं जे काही पीक आहे ते संपूर्ण रोग फ्री व जे काही व्हायरस फ्री होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.